पण गाईला आई म्हणतो, पण तिच्यासाठी काहीच करत नाही. यामधून काय होतं याच प्रश्नावर एक सिनेमा बनलाय. पण हा सिनेमा कुठेतरी फेल होतोय. आता हा कुठे फेल होतोय चला बघूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे यश आणि तुम्ही पाहताय रिव्ह्यू कट्टा. आज मी बोलतोय जित्राबद्दल. मित्रांनो, आपल्या समाजात गाईला आई मानलं जातं. तिची आपण पूजा करतो. पण जेव्हा एक गाई काही कामाची नसते, त्यामुळे आपल्याला त्याच गाईची अडचण होते, तेव्हा ही संस्कृती कुठे जाते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नावर हा सिनेमा बनला आहे. खरं सांगायचं तर जित्राबची स्टोरी खूप सोपी आहे. एका माणसाची आई मरते आणि तिची इच्छा असते की तिच्या घरातील गाई दान करावी. मग तो ती गाई एका ब्राह्मणाला दान करतो. पण तो ब्राह्मण ती गाई परत करतो. का? कारण ती गाई काही कामाची नसते. मग तो माणूस ती गाई विकायचा प्रयत्न करतो, पण त्याला कोणीच विकत घेणारं मिळत नाही. याच एका गोष्टीवर अख्खी फिल्म आहे. सुहास पळशीकर आणि भरत गणेशपुरे यांच्यासारख्या कलाकारांनी यात काम करण्याचा प्रयत्न केलाय. पण जेव्हा गोष्ट इतकी बोरिंग असेल तेव्हा ॲक्टर्स तरी काय करतील. तुम्ही एकाच प्रश्नावर अख्खी फिल्म बनवलाय आणि तोही इतकी कंटाळवाणी की तो प्रश्नच माझ्या डोक्यातून निघून गेला. फिल्म खूप स्लो आहे आणि गाणी फक्त ठीकच आहेत. एडिटिंगसुद्धा खूप वाईट आहे. जर फिल्मच्या ऐवजी शॉर्ट फिल्म बनवली असती तर ती अजून इंटरेस्टिंग बनली असती. फिल्मचा मुद्दा तर खूप चांगला आहे, पण ही गोष्ट एवढ्या कंटाळवाणी पद्धतीने दाखवली आहे की तो मेसेज तर माझ्यापर्यंत पोचला नाही. त्यामुळे मला वाटतं की हा फिल्मने एक मोठी संधी मिस केली आहे. तर ओव्हरऑल जित्राबसाठी बोलायचं झालं तर एक मोठा डिसअपॉइंटमेंट आहे. ज्या प्रश्नावर हा सिनेमा बनला तो प्रश्नच हा सिनेमा चांगल्या पद्धतीने सांगू शकला नाही. म्हणून माझ्याकडून जित्राबसाठी 1.5 स्टार्स. तुम्हाला या फिल्ममधला सामाजिक मुद्दा कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, बघत राहा रिव्ह्यू कट्टा.